नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 4 मार्च सोमवार संबंधीच्या न्यूज आपण बघणार आहोत। भारतीय वस्तूंवर किमान 25% कर आयात कर लावण्यासंबंधीचा अमेरिकेने इशारा दिलेला आहे। आता खरं तर आयात कर वगैरे कसे लावले जाते ते आपण बघूयात। याच्यामध्ये बेसिक काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्ले डेव्हिडसन नावाची जी मोटरसायकल आहे हिच्यात भारतावर जवळपास 100% आयात कर लावला जातो, परंतु अमेरिकेत भारतातून ज्या काही मोटरसायकल जातात त्याच्यावर 0% कर आहे। त्याच्यामुळे 100% तर नाही, किमान 25% कर तरी लावला पाहिजे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। भारत हा सर्वाधिक आयात कर लावणारा देश आहे अशी टीकाही त्यांनी आपल्यावर केलेली आहे। पण या सर्वांसाठी सिनेटचा याला विरोध आहे की भारतीय वस्तूंवर कर लावण्यासंबंधी आयात कर। अमेरिका आणि चीन यांचाही सध्या वाटाघाटी सुरू आहेत। अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात कर लावण्यासंबंधीचा इशारा दिला होता आणि त्याच्यामधून त्या वाटाघाटी कशा होतात ते महत्वाचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एक अँटी डम्पिंग ड्युटी नावाचा प्रकार असतो की जर एखादा देश दुसऱ्या देशामध्ये खूप कमी किमतीमध्ये एखादी वस्तू पाठवत असेल तर त्या केसमध्ये अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते। म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, हा पेन जर आपल्याला चायनाने पाठवला आणि याची किंमत खूपच कमी ठेवली, म्हणजे 10 रुपयाला हा पेन आहे, आणि हाच सेम पेन भारतामधले जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते जर त्यांना 15 रुपये लागतात बनवायला, म्हणजे जर चीन 10 रुपयात विकायला लागलं तर हा 15 रुपयाचा पेन कोण घेणार? मग आपण ह्या पेनावर एवढा टॅक्स लावू चायनामधून मागवलेल्या की तिची किंमत 15 झाली पाहिजे किंवा 15 पेक्षा जास्त झाली पाहिजे। म्हणजे जे डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर आहेत, भारतातले जे काही पेन बनवणारी लोक आहेत, त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होता कामा नये। दुसरी महत्वाची गोष्ट असते की काउंटर वेलिंग ड्युटी एक प्रकार असतो। काउंटर वेलिंग ड्युटी म्हणजे काय, जर एखादा देश निर्यात करणाऱ्यांना सबसिडी देत असेल मोठ्या प्रमाणावर तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना चालना मिळते निर्याताला आणि वस्तूंची किंमत कमी होते। मग अशा केसमध्ये समोरचा आयात करणारा देश त्याच्यावर टॅक्स लावतो, त्याला काउंटर वेलिंग ड्युटी असं म्हटलं जातं। सो अँटी डम्पिंग आणि काउंटर वेलिंग ड्युटी ह्या 2 महत्वाच्या संकल्पना आहेत। आयातीशी संबंधित असणाऱ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे। WTOच्या अंतर्गत गोष्टी कशा होतात किंवा वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्ही बघणं गरजेचं आहे, सो दॅट येणाऱ्या परीक्षांमध्ये जर असा प्रश्न आला तर तो आपण वर्कआउट करू शकतो। कृत्रिम बुद्धिमत्तेमधील दिग्गज म्हणून संपादकीय लोक सत्तेला आलेलं आहे बघा। कृत्रिम बुद्धिमत्तेमधील दिग्गजमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता याच्यामध्ये हे GK सारखं आहे बघा, हे विचारले जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे आपल्याला। टिपिकली एखाद्या परीक्षेत बँकिंग वगैरे अशा ठिकाणी किंवा तुम्ही दुसरी कुठली एक्झाम देत असाल तिथं ह्याचा फायदा झाला, पण ह्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत ते जनरल नॉलेज टाईपचे फॅक्ट्स आहेत, आपल्याला याचे विचारले जाण्याचे चान्सेस कमी आहे, पण ती बघूयात आपण। कारेल कॅफेक झेकचा लेखक आहे। कारेल कॅफेकने 1921 मध्ये रोबोट हा शब्द सर्वप्रथम वापरला होता बघा। रोबोट ही संकल्पना त्यांनी सर्वात आधी वापरलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो ॲलन ट्युरिंग। ॲलन ट्युरिंग महत्वाची व्यक्ती बघा, तुम्हाला माहित पाहिजे, द ट्युरिंग टेस्ट सुद्धा यांनी काढलेली आहे। फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटिंग म्हटलं होतं ॲलन ट्युरिंगला। दुसरं महायुद्ध जे होतं त्याच्यामध्ये जर्मनी जे संदेश पाठवायचं, सांकेतिक संदेश, ते कोड डिकोड करण्याचं काम यांनी केलेलं आहे ॲलन ट्युरिंगनी। बॉम्बे म्हणून त्यांनी मशीन काढलं होतं आणि त्याच्याद्वारे त्यांनी जे सांकेतिक भाषा होते त्याचे कोड तोडले होते। नंतर ॲलन ट्युरिंगचं लाईफ पण आहे, त्याच्यावर थोडासा इश्यू झालेला आहे, त्याची जी काही म्हणजे शेवट जो होता तो थोडा विचित्रच झाला। 1950 मध्ये त्यांनी द ट्युरिंग टेस्ट काढली होती, म्हणजे मशीन आणि मानवाचा संवाद वेगवेगळ्या ठिकाणी बसून करायचा, आणि जर मशीन मानवाला चकवू शकली तर त्या मशीनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपजली हे समजायचं, म्हणजे त्याला मानवाला कळलं नाही पाहिजे की ही मशीन आहे समोर। जॉन मॅकार्थीचं फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे महत्वाचं आहे बघा, विचारलं गेलं तर हे विचारलं जाऊ शकतं जॉन मॅकार्थी, कारण येणाऱ्या परीक्षांमध्ये आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर इतकं बोललं जातंय, आपण पोर्टल काढलेले आहेत, नॅशनल आर्टिफिशियल प्रोग्राम सुद्धा भारताने सुरू केलेला आहे, त्याच्यासाठीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पोर्टल सुरू केलेलं आहे। मग ते सगळं असताना आपल्याला माहित पाहिजे की जॉन मॅकार्थी सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला आणि इज द फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स। ऑर्थर सॅम्युएल 1959 मध्ये मशीन लर्निंग हा शब्द प्रयोग केला होता ऑर्थर सॅम्युएलनी। त्याच्यानंतर हे काही रोबोट आहे बघा किंवा मशीन आहेत ते जन्माला आलं। 1961 उनिमेट नावाचा जगातील पहिला फॅक्टरी रोबोट जन्माला आला। 1964 ब्रोबो हा एक सायंटिस्ट आहे। ब्रोबोने काय केलं होतं की स्टुडंट नावाची मानवी भाषा समजणारी सॉफ्टवेअर भाषा जन्माला घातली। त्याच्यानंतर 1965 मध्ये एलिसा जगातला पहिला चॅटबोट आहे। चॅटबोट पण 2018 मध्ये न्यूज मध्ये होतं बघा। त्याच्यानंतर 1966 मध्ये शेकी जगातला पहिला चालणारा रोबो आहे। हा अडखळत चालल्यामुळे याचं नाव शेकी पडलेलं आहे बघा, शेक होत असतो तो। तुम्ही रोबोट बघितले असतील चालताना, खूप
फ्लुएंटली चालणारे आताच्या काळामध्ये यायला लागले. सुरुवातीच्या काळात खूपच असा टिपिकली तो एक एक पाय ठेवत चालायचा, हलायचा. 1997ला गुगल सर्च जन्माला आला. म्हणजे आपण जे आता गुगल सर्च इंजिन वापरतो ते 1997ला आलंय. तोपर्यंत तुम्हाला पूर्ण वेबसाईटचा पत्ता टाकावा लागायचा टिपिकली, आणि ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक. तिच्यात जर थोडी जरी गडबड झाली तर ते शोधायचं नाही. गुगल सर्च इंजिनने आपलं काम सोपं करून टाकलं. सब प्राईम अरेस्ट भाग 2 मागच्या सोमवारी, दर सोमवारी लोकसत्ताला एक अर्थशास्त्राचा कॉलम आहे, आणि तिच्यामध्ये सब प्राईम मॉर्गेज क्रायसिसचे जे काय झालं होतं युएस, त्याच्यानंतर युरोपमध्ये त्याचा इम्पॅक्ट झाला होता, ते काय होतं आपण बघितलं होतं की मोठ्या प्रमाणावर घरांसाठीची कर्ज देण्यात आली होती. ज्या लोकांची पत नसेल, म्हणजे ज्यांचं क्रेडिटच नाहीये, अशा लोकांना पण भरमसाठ कर्ज देण्यात आली होती. त्याचं पुढं काय झालं तर बँकांनी अशा लोकांना भरमसाठ कर्ज दिली, आणि ती कर्ज त्याचे अजून बॉन्ड्स बनवले त्या कर्ज रोख्यांचे, आणि ते इतर वित्तीय संस्थांना विकले. आणि हे असं कशासाठी केलं होतं बँकेनी की त्यांच्या बॅलन्स शीटवरचं कर्ज दिसता कामा नये, ते कर्जाचे पण त्यांनी बॉन्ड बनवून विकून टाकले. आणि ते बॉन्ड विकले का गेले तर अमेरिकेतल्या पतमानांकन संस्था ज्या होत्या त्यांनी उत्तम अशा श्रेणीत त्यांना टाकलं होतं. क्रेडिट एजन्सी असते पहा, किंवा भारताचं मुडीज वगैरे, भारताच्या बाबतीमध्ये ए प्लस मायनस, थोडंफार प्लस मायनस झालं ते येत असतं न्यूजमध्ये. सो तसं ह्या बॉन्डसाठी त्यांनी खूप चांगली श्रेणी दिली होती, आणि त्याच्यामुळे मग या वित्तीय संस्थांनाही त्याच्याबद्दल शंका नाही आली, ते विकत घेत राहिले, आणि अशा पद्धतीने त्या कर्जाचा फुगवटा वाढत राहिला. आता याच्यातून परिस्थिती अशी झाली की त्या घरासाठी, म्हणजे जे घर तारण आहे कर्जासाठी, आपण कर्ज घेताना कुठली तरी गोष्ट मॉर्गेज म्हणून किंवा तारण म्हणून ठेवतो, तर कर्ज जास्त आणि मॉर्गेजची किंमत कमी होती, म्हणजे घराची किंमत कमी होती. मग अशा केसमध्ये काय झालं की उद्या एखादी व्यक्ती आली जरी कर्ज जबरदस्तीने घ्यायला, तर तुम्ही ते घर दिलं तर तेच तारण आहे, पण त्या घराची किंमत तर खूप कमी होती. 2007 मध्ये हे वास्तव समोर आलं, आणि 2007 मध्ये याचा परिणाम अमेरिका, युरोपमध्ये पण झाला, कारण त्या वित्त संस्था युरोपमधल्याही होत्या काही. फनी मे, फ्रेडी मॅक या सरकारी नियंत्रण असणाऱ्या वित्त संस्थाही त्यामधून डबघाईला आल्या. आणि सप्टेंबर 15, 2008ला लेमन ब्रदर्स या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली, आणि सगळी वास्तविक परिस्थिती समोर आली. इथून मग सगळं ते कोसळलं, आणि याचे इम्पॅक्ट तुम्हाला युरोपमध्ये सुद्धा दिसतात. याचा जो कालानुक्रम आहे तो टेलिग्रामवर मी टाकेल. कालानुक्रमचा एवढा काही इश्यू नाही, पण तुम्हाला हे माहित पाहिजे गोष्ट की काय झालं होतं नेमकं. मागच्या सोमवारचं लेक्चर तुम्ही बघू शकता, त्याचा आधीचा पार्ट होता. पार्टमध्ये काहीच नाहीये, मी जे सांगितलं तेच की पत नसलेल्या लोकांना घरांसाठीचे कर्ज मोठ्या प्रमाणात वाटलं गेलं. इलेक्शन कमिशनचा याच्यामधून आकडेवारीतून नवीन गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे काय, 9 मतदारांची संख्या 2000 पेक्षाच्या मताधिक्यापेक्षा अधिक असणार आहे यावेळेस. म्हणजे नव्याने नोंदणी झालेले मतदार 29 राज्यांमधील 282 मतदारसंघ आहेत बघा आता लोकसभेसाठी. प्रत्येक मतदारसंघात सरासरी 1.49 लाख जण पहिल्यांदा मतदानासाठी पात्र राहणार आहेत. जवळपास 8 कोटी 9 मतदार असणार आहेत यावेळेस. सो नवीन मतदारांनी वोटिंग करणं महत्वाचं आहे. तुमच्यापैकी पण जे लोक असतील त्यांनी आपलं नाव यादीत आहे की नाही चेक करा आणि वोटिंग करा. बघा आपली जी लोकशाही आणि त्याच्यामधलं वोटिंगचं महत्व आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला हे जे काय असतं याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात बघा. आता हे जे वोटिंग वगैरे आहे तर याच्यामध्ये युपीएससी मध्ये तुम्हाला विचारलं जातं की आधी विचारलं जायचं की वोटिंग बिहेवियर कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. आता 2015 नंतर महिलांच्या बाबतीमध्ये गोष्टी बदलल्यात आणि महिलांचं स्वतःचं एक मत समोर आलं जे बिहारच्या असेंब्ली इलेक्शनमध्ये क्लिअर होतं. म्हणून आता तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की वोटिंग बिहेवियर ऑफ मेन आणि वोटिंग बिहेवियर ऑफ वुमन, म्हणजे महिला मतदान कुठल्या निकषांच्या आधारे करतात, त्यांचे निकष कशा पद्धतीने अफेक्ट होऊ शकतात आणि पुरुष कुठल्या निकषांच्या आधारे वोटिंग करतात, ह्याबद्दल युपीएससी प्रश्न विचारू शकते. आणि वोटिंगच्या बद्दल इलेक्शन कमिशन सगळं करूनच ठेवायचं. तुम्ही पॉलिटीमधून इलेक्शन कमिशन करून ठेवा. त्याच्यामध्ये मग व्हीव्हीपॅट, नोटा, सगळ्या गोष्टी, ईव्हीएम, ह्या काही गोष्टी, रिफॉर्म, सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे ना. सो इलेक्शन कमिशनवर प्रश्न येतील बघा ह्या परीक्षांमध्ये येणाऱ्या. बजरंग पुनिया जो आहे त्यांना सुवर्ण पदक मिळालं होतं बा रूस बल्गेरियामध्ये. डॅन पेट्रो कुस्ती स्पर्धा होते सुरू आहे आणि तिथं त्याला जे काही सुवर्ण पदक मिळालं ते त्यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित केलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. सिंबॉलिक गोष्टी असतात या आणि खूप महत्वाच्या सुद्धा असतात. येणाऱ्या पिढ्यांसाठी ते दिशादर्शक असतात. 2019 मध्ये त्याला पद्मश्री मिळालेला आहे बजरंग पुनिया. बजरंग पुनिया 2018 मध्ये न्यूजमध्ये होता. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर त्याने दावा केला होता आणि विराट कोहलीच्या विरोधामध्ये. विराट कोहलीला 2018चा राजीव गांधी पुरस्कार आहे बघा. याच्यासाठी तुम्ही जे काही स्पोर्ट्समध्ये अचीव्ह करत असतात त्याच्यासाठी पॉईंट्स दिले जातात. तर बजरंग पुनियाचे पॉईंट्स 20
होते आणि विराट कोहलीचे पॉईंट 0 होते. मग बजरंग पुनियाने तो आक्षेप घेतला होता की माझे पॉईंट 20 आहेत, विराटचे पॉईंट 0 आहे. सो मग ह्या केसमध्ये तुम्ही कसं त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, कारण हा क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे, तो देऊ कसा शकता. पण नंतरच्या काळात ते सॉर्ट आउट झालं. बजरंग पुनियाला 2019 मध्ये पद्मश्री देण्यात आलेला आहे. सो बजरंग पुनिया त्याच्यामुळे चर्चेत होता. 2022च्या एशियाडमध्ये क्रिकेटचं पुनरागमन होत आहे. क्रिकेट असेल कारण 2018च्या एशियाड आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट नव्हतं. 2010 ग्वांगझू चीनमध्ये आणि 2014 इनवॉक दक्षिण कोरियामध्ये क्रिकेटचा समावेश केला गेला होता. पण या दोन्ही वेळेस भारताने सहभाग घेतलेला नाहीये. 2018 मधलं जकार्ता पालेमबर्ग इंडोनेशियामध्ये जे काही आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या तिच्यामध्ये क्रिकेटचा समावेश नव्हता. पण याचं वैशिष्ट्य असं आहे, या क्रीडा स्पर्धेचं 2018च्या भारताचं आतापर्यंत सर्वात चांगलं प्रदर्शन इथं राहिलेलं आहे आणि भारताने चांगलं प्रदर्शन केलं होतं. 2022ला हँगझोऊ चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश असणार आहे. सो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता पण भारत याच्यात समावेश होईल की नाही होईल ते बीसीसीआय येत्या काळात निर्णय घेणार आहे, कारण आधीच्या दोन्हीच्या मध्ये आपण समावेश केला नव्हता. 1998 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश होता, पण त्यावेळेस भारताने आपला दुय्यम संघ पाठवला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिका विजयी झालं होतं ना ऑस्ट्रेलिया उपविजयी होतं. म्हणजे ही 1998 मधली राष्ट्रकुल मधली, म्हणजे तुम्ही जर अशा आंतरराष्ट्रीय संघटना बघितल्या भारत जिथं आहे ते तिच्यामधल्या याच्यामध्ये भारताने फक्त राष्ट्रकुल 1998 मध्ये सहभाग घेतला आहे, पण तो पण दुय्यम संघ पाठवला होता, म्हणून आपण विजेते किंवा उपविजेतेपर्यंत जवळ नाहीये. बँक ऑफ महाराष्ट्राला केंद्राचा ईज पुरस्कार मिळालेला आहे. ईज ऍडव्हान्स ऍक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स हा बँकिंग क्षेत्रातील सुधारणांसाठीचा पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे. मसूद अझर संबंधी खूप न्यूज येतात पहा, की जैश ए मोहम्मदचा जो म्होरक्या आहे की तो त्याची डेथ झाली आहे, स्थानिक पाकिस्तानी यांनी दिलेलं आहे. आपल्यासाठी ती न्यूज अशी एक्झाम ओरिएंटेड नाहीये, पण तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की युपीएससी जर प्रश्न विचारायला विचारलं तर दहशतवाद हे केंद्रीभूत ठेवून विचारणार, म्हणजे टेररिझम त्याचे काय कारण आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, त्याला तुम्ही कसं टॅकल करणार असं युपीएससी विचारू शकते. एमपीएससीच्या बाबतीमध्ये डिझास्टरमध्ये जे पेपर 3 मधला आहे बघा, ते पेपर 4 मध्ये की ते घटना दिलेल्या आहेत सगळ्या सिलेबसला, त्या घटना नीट करा. कारण तुम्हाला आजच्या पेपरला जैश ए मोहम्मदनी कुठल्या कुठल्या घटना भारतामध्ये ते रिस्पॉन्सिबल आहे त्याची लिस्ट सुद्धा आलेली आहे. बट ते मी टाकणार आहे टेलिग्रामला, तुम्ही वाचू शकता हे जे आर्टिकल आहे जैश ए मोहम्मदचं. पण तुमच्यासाठी महत्वाचं आहे एमपीएससी मेन्स करता अभ्यासक्रमातल्या ज्या घटना आहेत त्या नेटवरून सगळ्या नीट करून ठेवायचा, ते आपल्यासाठी जरा जास्त महत्वाचे आहे. त्याच्यावर प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचं काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि जे काही वर्कशॉप झालं होतं ते टेक्निकली त्याचं शूटिंगच नाही करता आलेलं, त्याच्यामुळे ते टाकता येणार नाहीये. सो पण तुम्ही जर स्पॉटलाइटचा रेग्युलर फॉलोअर असतील तर तुम्हाला त्या वर्कशॉपची काही एक गरज नाहीये. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.